जय शिवराय मंडळी. तर सध्या कोकणात तुम्हाला बऱ्याच ठिकाणी गावोगावी भांडीवाले किंवा हे इतर जे विक्री करण्यासाठी परप्रांती येताना दिसतात गावात. ते मुळात हे विक्रेते वगैरे नसून यांची एक टोळी असते की बाबा एखाद्या गावात घर टिळाणी करायचा आणि ते नंतर फोडायचा. हल्लीच असा एक प्रकार कोकणात घडलेला आहे की 1-1.5 महिन्यापूर्वी एका गावात दिवसाची घरफोड झाली आणि हे घरफोडी करणारे परप्रांती होते. त्यामुळे गावात वगैरे जे हे परप्रांती येतात चादर वगैरे विक्री करण्यासाठी, त्यांना गावात घेताना सगळ्यांनी विचार करावा. कारण आपण यांना ज्यावेळी गावात आपल्याला दिसतात त्यावेळी आपण विचार करतो की बाबा हे गरीब आहेत, असू दे, विक्री करण्यासाठी आलेले आहेत. पण मुळात यांची जे एक पाठीमागचे जे बॅकग्राऊंड असते की बाबा हे ते त्यांच्या राज्यातून येतात, तेव्हा आपल्याला माहीत नसते की ते त्यांच्या राज्यात कोणता गुन्हा करून आलेले आहेत. मुळात याची नोंदणी ग्रामपंचायत असणे गरजेचे आहे किंवा इथले जे आपले गावाचे जे पोलीस पाटील किंवा ग्रामपंचायत याच्यातून निर्बंध घालणे गरजेचं आहे. हे प्रत्येक गावातील ग्रामपंचायतीने हा ठराव मंजूर केला पाहिजे की बाहेरून ज्यावेळी हे जे फेरीवाले वगैरे येतात त्यांची ग्रामपंचायत नोंदणी करणे गरजेचं आहे. कारण उद्या जर एखादा गुन्हा झाला आणि एखादे समजा बलात्कार किंवा खून किंवा दरोडे टाकून गेलेत तर तुम्ही पकडणार कोणाला? त्यामुळे कुठेतरी आता कोकणातील ग्रामपंचायतीने हा विचार करायला हवा, तर आपलं कोकण टिकेल. कारण आता प्रत्येक घरोघरी जे 60-65 वर्षाचे 1-2 जणच राहतात. त्यामुळे जर समजा एखादा खून किंवा जर इतर काही जर गोष्ट झाली तर आपण त्यांना पकडणार नाहीत. त्यामुळे कोकणी माणसांनी आता सावध राहायला पाहिजे.